अंधश्रद्धा आणि चुकीच्या कृतीमुळेच महिलांना शारीरिक व मानसिक नुकसान झालं आहे. अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांवरही कारवाई झाली पाहिजे असे मत साहित्यिक लेखक अरुणा सबाणे यांनी व्यक्त केले. लेखिका आणि साहित्यिक अरुणा सबाणे यांनी अशोक खरात प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. परंतु त्यांनी अशा महिलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ज्या अशोक खरातकडे जात होत्या. सबाणे म्हणाल्या की या महिलांमध्ये उच्च शिक्षित, सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबांची स्त्रिया आहेत, ज्यात राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील पदाधिकारीही आहेत. बाळ होऊ शकत नाही म्हणून योनी शुद्धीकरण ही फक्त अंधश्रद्धा आणि शोषण आहे. अशा महिलांनी स्वतःहून भोंदूबाबांकडे जाऊन स्वतःला धोका दिला आहे असे अरुणा सबाणे म्हणाल्या. फेसबुक सगळीकडे, यूट्यूब वगैरे सगळीकडे पाहिल्या आणि स्त्रियांसोबत त्यांनी अत्यंत घाणेरड्या प्रकारे बलात्कार केले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, त्यांना नादी लावलं, भुरळ पाडली आणि म्हणजे मला आश्चर्याचं वाटलं की शिकल्या सवरलेल्या स्त्रिया त्याच्या नादी लागलेल्या आहेत. मी जेवढे व्हिडिओ किंवा फोटो पाहिले त्यातला एकही स्त्री मला अशी ग्रामीण भागातली अशिक्षित अशी दिसली नाही. त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, त्याच्यामध्ये प्रशासनीय याच्यातल्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे महिला आयोगाची अध्यक्ष आमची त्याच्या ध्यानी लागते, याच्यापेक्षा दुसरं आश्चर्य काय असू शकतं. तर या ज्या सगळ्या सुशिक्षित स्त्रिया एका भोंदूबाबाच्या नादी लागून मूत्र पिऊन त्या काय त्यांना लैंगिक समाधान किंवा बाळ होऊ शकतं, गंड्या दोऱ्यांनी बाळ होऊ शकतं, ही जी या बायांची धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि इतके वर्ष झाले आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही सतत स्त्रियांच्या सोबत या विषयावर बोलत असतो की अशा पद्धतीनं कधीच बाळ होऊ शकत नाही किंवा योनी शुद्धीकरण वगैरे हा काही विषय नसतो. आपली योनी कशाला अशुद्ध होईल, उलट त्याच्यापर्यंत गेल्यामुळे स्त्रियांची योनी अशुद्ध झाली असं माझं म्हणणं आहे. तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी ब्रेक लागावा याच्यासाठी मला असं वाटतं की आतापर्यंत शिबिरं झाली, कार्यशाळा झाल्या, सगळे प्रकार झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलनचे अनेक लोक अनेक वर्षांपासून काम करतात आहे. दाभोळकर सारख्या माणसांनी त्याच्यासाठी जीव गमावला. तर आता यांना कायद्याचा बडगा दाखवावा. आता मला माहिती आहे की मी बायांसाठीच काम करते, महिलांसाठी काम करते, स्त्रियांवर अत्याचार होतातच यात काही शंका नाही. पण या भोंदूबाबांच्या नादी अंधश्रद्धेतून ज्या बाया जातात त्यांना आपल्याला जर का काही धडा द्यायचा असेल तर मला असं वाटतं की कायद्याचा बडगा, त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या नंतरच्या स्त्रिया याच्या नादी लागणार नाही. म्हणून मी आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी यांना मी पत्र लिहिलं, मेल केला आहे आणि तेच पत्र मी वर्तमानपत्रांना दिलं आणि माझी अशी मागणी आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हावी